गट क्रमांक 74 मध्ये सुंदर गाडी पळाली सोमनाथ शेठ पवार, चिखलोली अंबरनाथ व हरेशेठ राऊत जांभिवली अंबरनाथ, म्हणजे अंबरनाथ गाव व अंबरनाथ तालुक्याचा साज पळाला बागड आणि बिल्डर. काय सांगाल, सुंदर गट काढलाय आणि बघ खाली गाडी थोडीशी पाठीमागे होती, निकालामध्ये घुसली आणि निकाल पण चांगला घेतलाय. नक्कीच एक आता मागचं जो मैदान झालं होतं डोंगराच्या केसरी मैदानामध्ये फायनलला राहिलेली आमची गाडी होती. त्याच दिवशी नियोजन केलं होतं 61 पाट्याला मैदानाला नियोजन केलं होतं की त्या मैदानासाठी आपली हीच गाडी पालवायची आणि नक्कीच बैलांच्यावर आम्हाला विश्वास होता की त्या मैदानामध्ये आपण गट 100% काढणारच. आणि आमच्या गाडीचं म्हणजे एक खासियत बोलता येईल, खालून गाडी आमची कमीच निघते पण पुढच्या निकालाला गाडी जो काय स्पीड लावते तो म्हणजे भयंकर स्पीड लागतो गाडीला. दोन्ही पण पुढच्या राहण्याची बैल आहेत. बरोबर. आणि वासरांनी पण म्हणजे साथ दिली. आता तुम्ही सांगितले दुसऱ्यांदा पलते ना ही गाडी, पहिल्यांदा तुम्हाला समजलं असेल की चला तर तुम्ही सांगितलं करूया नियोजन, पण मोठ्याच मैदानामध्ये नियोजन केलंय आणि तो नियोजन यशस्वी पण राहिले. आता गट काढणं हिंदकेसरी मैदानामध्ये म्हणजे एक आपला गुलाल होण्यासारखं आहे, काय बोला. नक्कीच आजचा जो गट काढला म्हणजे तो आमच्या आठवणीत राहणारा गट आहे, कारण की याच्या आधी बैल आपला 3 फेऱ्याला एकच मैदान पळाला. त्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये त्यांनी आम्हाला गुलाल घेऊन दिला आणि आजच्या मैदानामध्ये त्यांनी आम्हाला गट काढून द्यावा आम्हाला त्याच्यावर एक म्हणजे आमचा विश्वास, त्या विश्वासाला दोन्ही बैल सारखे ठरले आणि आम्हाला गटपास करून दिला. आजचा आनंद म्हणजे खूप म्हणजे आमच्यासाठी एक क्षण लक्षात ठेवण्यासारखा क्षण आहे आजचा. बरोबर. आणि मला वाटतं माझ्या चॅनलवरती मी बॅनर टाकला होता, सोमनाथ शेठ पवार यांचा करार झाला होता बागड सोबत, सांगा ना एकदा मला. नक्कीच म्हणजे एक 1.5 महिन्यापूर्वी आपला आंबेडकरांचा उदय विजय शेठ चौधरी यांचा बागड जयेश एंटरप्राइजेस सोमनाथ शेठ पवार यांच्या नावाने करार झाला होता. त्यानंतर बैल इतका पेटला म्हणजे त्यानंतर सलग आमच्या एक 10 बिनजोडच्या शर्यती झाल्या. त्यानंतर जाईल त्या प्रत्येक मैदानामध्ये गटपास आणि एक मागचा जो आमचा मैदान झाला त्या मैदानामध्ये बैल तीन फेऱ्याच्या मैदानाला फायनलसाठी राहिला आणि आज चांगल्या मोठ्या मैदानामध्ये गटपास झाला. म्हणजे त्यांच्या दावणीला गेल्यानंतर म्हणजे कुठेतरी एक बैलाचे जे काय हे असतं म्हणजे जे स्टार असतात ते कुठेतरी फुलून आलाच आणि बैलाने म्हणजे त्यांच्या दावणीला गेल्यानंतर खूप अशी चांगली अशी गती लावली. म्हणजे आज आम्हाला आनंद म्हणजे वाटतं की त्यांच्या दावणीला गेल्यानंतर कुठेतरी बैलांनी स्वतःचं नाव, त्यांचं नाव आणि आमचं देखील नाव केलं बैलांनी. बरोबर. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की चर्चेची धावण. आता बघा आपण मागं बघितला मागच्या वर्षीची सीझन, जेव्हा एमपीचा शेरा होता, शेरा उतरवल्यापासून मला वाटतं खूप साऱ्या लढती झाल्या, खूप नियोजन झालं. सोमनाथ शेठची म्हणजे सोशल मीडियावर खूप जास्त चर्चा झाली. नक्कीच सोमनाथ शेठ पवार बोलले म्हणजे त्यांच्या दावणीला नेहमीच एक चांगले चांगले नंदी घडत असतात आणि त्यांच्या दावणीला म्हणजे एक स्टार आहेत कुठेतरी. आज आमचा बैल पळतोय त्यांच्या दावणीला गेला म्हणून बैल एवढा आमचा पालायला लागलाय कुठेतरी. आता म्हणजे तालुक्यात आम्हाला कुठेतरी फक्त एक तालुक्यात बैल आमचा ओळखत होते, आता कुठेतरी अंबरनाथ तालुका वगैरे म्हणजे भरपूर ठिकाणी आता आमच्या बैलाची चर्चा झाली ती सोमनाथ शेठ मुलं चर्चा झाली. बरोबर ना. आता कुठेतरी महाराष्ट्राच्या पातळीवर जसं आपण म्हणतो ना की ते म्हणतात ना खेळाडू घडतात ज्या वेळेला आपण जिल्हास्तरीय त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरीय चाललंय, हॅलो हॅलो ग्राफ पुढे चाललंय त्याचा. नक्कीच सोमनाथ शेठनी कुठेतरी बैलाचं भविष्य बघितलं आणि म्हणजे कराराच्या रूपात किंवा म्हणजे एक मैत्रीच्या रूपात जे काय आमचं झालं व्यवहार कुठेतरी म्हणजे सोमनाथ शेठनी बैलाचं भविष्य बघितलं आणि याच्या पुढचं भविष्य देखील बैलाचं खूप मोठं असणार आहे आणि पुढच्या येणाऱ्या चांगल्या चांगल्या मैदानामध्ये बहुतेक आम्हाला ज्या आदतच्या मैदानाला आमची हीच गाडी तुम्हाला पालताना दिसेल. बरोबर. आता आदतच्या मैदानाला मी बघतोय ना, जसं आता बिल्डर तर तुम्ही सांगितलं दुसऱ्यांदा पळते गाडी, पण वासरू साथ चांगली देते त्याला, बघायला गेला ना तर वासराला पण तल चांगला आहे. नक्कीच वासराचं तुम्हाला सांगाल तर एक म्हणजे मागच्या मैदानामध्ये आमची गाडी जी 3 फेऱ्याला फायनलला राहिली होती तिथे कुठेतरी वासरनी म्हणजे 2-3 जणांकडे पैरे मागितले होते, त्याने काहीतरी त्यांच्याकडे वायदी वगैरे मागितली होती. ते मला काय देखील काही कमी नाही, पण त्यांचं म्हणणं असं होतं की आपलं वासर एवढं पळतंय आपण समोरच्याला वायदी कशाला, म्हणजे वायदी देऊन का बैल पालवायचा. बरोबर. त्यानंतर सिद्धेशनी आपल्या बागडमध्ये याचं नियोजन केला आणि गाडी चांगली अशी जुलून आली आणि त्या मैदानामध्ये 3 फेऱ्याला गुलाल घेतला. त्यामुळे आजचं नियोजन देखील त्या वासरामध्ये आपलं झालं. म्हणजे देखील तितकंच पळतंय वासरू. म्हणजे चला आता येणाऱ्या कालामध्ये बागड असेल किंवा जो बिल्डर असेल, मला वाटतं चांगल्या चांगल्या टॉपच्या नंदीमध्ये पळताना दिसतील, कारण त्यांचं भविष्य खूप मोठा दिसतंय. नक्कीच नक्कीच. आता याच्या पुढचं नियोजन म्हणजे आता सिद्धेशच्या म्हणजे चांगलं नियोजन कर आपल्याला माहितीच बैलाचं आणि पुढचं भविष्य म्हणजे आता बैल तर चांगला पळतोय, पायरे वगैरे चांगले झाले तर नक्कीच बैल प्रत्येक मैदानामध्ये फायनलला राहील. बरोबर. पण आदतच्या मैदानालाच नाही तर मला वाटतं ओपनच्या मैदानाला पण ही गाडी चांगल्या चांगल्या गाड्यांना लढत देऊ शकते. नक्कीच. पण विषयाचा की बैल आपल्या मुंबईवरून येतो ना, आपण जास्त मैदान करत नाही 3 फेऱ्याचे, पण आता नक्कीच आपण मुंबईचे म्हणजे वरच्या 3 फेऱ्याच्या प्रत्येक मैदानामध्ये हीच गाडी पळवण्याचा एक हे करू, हीच गाडी पळवू जास्ती करून. बरोबर. आता मैदान असो किंवा आदाचं बघा गटपात झालाय, कुठेतरी सर्वांची मेहनत, जे ड्रायव्हर असतं, काही सुट्टी करणारे लोक असतात, काय बोलू आजची मेहनत सांगाल तर म्हणजे आज म्हणजे आमचा पूर्ण साजा मुंबईचा पळाला, सुट्टी मेकर ड्रायव्हर जेवढं काही सर्व काही जे म्हणजे बैला सोबत होते
ना आज बैल पळतोय, पण या सर्वांच्या सोबतीमुळे बैल पळतोय. आज कुठेतरी साईल ड्रायव्हर झाला, डोक्याचे संजय राव झाले, हे बाकीची बरीचशी मंडळी आहेत, त्यांच्यामुळे कुठेतरी बैल आज पळतोय आणि आज गटपास झाला. बरोबर आहे. आता मी बघतो बरीचशी मंडळी तुम्ही सांगितली बघा, हारे शेट आहेत, बाकी सर्व टीम बसले इथे. म्हणजे चला नियोजन करायचं असल्यावर आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काहीतरी असं मनामध्ये सोचलं आणि म्हणजे कोणाचाच नाकार नाही, जो म्हणजे प्रत्येकाचा सल्ला म्हणजे प्रत्येकाचा सल्ला घेतल्यानंतर ना काहीतरी चांगलं घडून येते. नक्कीच नक्कीच आज त्याचंच आम्हाला हे भेटलं, यश मिळालं. आता काय अपेक्षा असतील पुढे? पूर्ण अपेक्षा म्हणजे आता बैल तर चांगला बोलतोय, आता बाकी बैलाकडनं तर बैल पूर्ण 100% देत आहे. बाकी पुढचा जो राहील तर आपल्या नियोजनावरती. जर नियोजन चांगलं असेल तर बैल आपली कुठे आजपर्यंत बैलाने मान तर खाली जाऊन दिली नाही, यापुढे देखील जाऊन देणार आहे. कारण की एवढ्या लांबून 300-400 किलोमीटरवर आम्ही इथे येतो आणि बैल गट काढतो किंवा फायनलला राहतो, आमच्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो वासरू देखील तितकाच बोलतो, म्हणजे खरं कौतुक मानव होता त्या वासराचा. कारण की पुढच्या निकालामध्ये तो तेवढी त्याला साथ देतो की निकालामध्ये गाडी आपली ओढून लागते. बरोबर. बघा मित्रांनो, या साईडला बसले हरे शेट राऊत, जांभिवली अंबरनाथचा बिल्डर. आताच्या घडीला मला वाटतं या बिल्डरची पण खूप जास्त चर्चा चालू आहे आणि येणाऱ्या कालामध्ये पण तुम्हाला बिल्डर किंवा बागड ही जोडी अजून चांगल्या चांगल्या मैदानामध्ये पलताना दिसेल. आज थांबूया, बैलांना विश्रांती करून देऊया आपण सेमीसाठी आणि तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा असतील. 100% गुलाल झाल्यावर आपण पुन्हा भेटूया. ठीक आहे, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण थोडीशी आता जो वासरू पलते बिल्डर हरे शेट राऊत यांच्या मुलाशी बोलूया. आवी भाऊ बसले आहेत, पाठीमागे शेट पण आहेत. काय बोलणार म्हणजे आताच्या घडीला मी बघतोय ना, आता मुंबईचे जे पण गाडा मला की प्रत्येकाच्या तोंडामध्ये बिल्डरच्या नावाची चर्चा चालू आहे. तर मित्रांनो, आता आवी भाऊशी आपण बोलवतो, थोडंसं नर्वस झालं. संजय ड्रायव्हर काय बोलशील? चर्चा चालू आहे आता बिल्डरची, मी बघतोय. आता बिल्डरची चर्चा चालू आहे, म्हणजे बिल्डरने आता इथे डोंगराई माता केसरी झाला, तिथं बिल्डर फायनलला राहिलेला आणि बिल्डर आणि बागड हीच गाडी आमची फायनलला राहिलेली, तिथनं बिल्डर पण एकदम चर्चेतच आला. बरोबर. आदत वयापासून एखाद्या वासराची चर्चा होतं ना, कुठेतरी त्या मालकाला पण गर्व असतं की पुढे जाऊन काहीतरी भविष्य धावणीचा मोठा असेल. आता मालकाला घेतल्यापासून बिल्डरने म्हणजे नाराज केलाच नाही. आज पण आमचा इतकाच आहे का बैल 100% आज फायनल पर्यंत पोहोचणार. बरोबर. आता खरेदीविषयी सांगू शकता, कुठली खरेदी आहे काही? खरेदी आमची संभाजीनगरची आहे, म्हणजे पूर्वीच झालेली हा आहे. पूर्वीच झालेली. बरोबर आहे. आणि कुठेतरी आता ही बरीचशीच मैदानं मुंबईत पण गाठली, मुंबईमध्ये पण नाव केलंय, काय बोलशील? मुंबईत नाव म्हणजे मुंबईत बिंजोरला पण तो एकदम टॉप मध्येच पळाला, त्याला पैरे पण मोठे मोठे देत होतं आणि बैलाने कधी मालकाचं नाव खाली केलाच नाही. बरोबर. आता हरे शेट राऊत पाठीमागे बसले आहेत बघा, कायम म्हणजे एक चांगलीच खरेदी करावा किंवा दावण कशी आपली नावारूपाला ठेवावी हे म्हणजे प्रयत्न कायम चालू असतात त्यांचे. आता त्यांनी दावण म्हणजे बैल घेतल्यापासून त्यांना बैलानं तर नाराज केलंच नाही आणि याच्यावर म्हणजे अजून ते टॉप खरेदी करू शकतील. बरोबर. जसं त्यांचं नाव वरती जाईल तसं ते टॉपची खरेदी अजून करतील. बरोबर. आता बरेचसेच गाडा मालक बोलतात ना की जो हा वासरू आहे ना मुंबईचा, याचा भविष्य खूप मोठा आहे. तू स्वतः ड्रायव्हर असताना तुला खूप मोठा अनुभव आहे, काय वाटतं तुला, काय बोलशील? आता आम्हाला अनुभव म्हणजे आम्हाला 101% माहित होता का बैल आपला गटपास करणार आणि असं आपण नाही का इकडंच बैल मुंबईवरनं बैल इथं एक दिवसा पहिले आणून त्यांना आराम पण नाही, फक्त एक रात्रीचा आराम न बैल डायरेक्ट इथं पळाला. म्हणजे आपण बैल इथं ठेवत नाही, डायरेक्ट आणायचा आणि लगेच घेऊन पण जायचं. बरोबर. चला थांबूया. तुम्हाला सर्वांना फायनलच्या साठी आणि सेमीसाठी माझ्याकडून शुभेच्छा.